नमो बुद्धाय. सर्वप्रथम देव आणि मनुष्यांचे शास्ता जगतवंदनीय तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम आणि महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करतो. व आज आपण राजगृह येथील वेळुवन येथे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले 70 क्रमांकाची धम्मपद कथा ऐकणार आहोत. कथा भगवान गौतम बुद्ध यांच्या खूप कल्पाआधीची आहे. आता कल्प म्हणजे काय ही संकल्पना थोडक्यात आपण समजून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कल्प म्हणजे किती कालावधी. उदाहरण घेऊ. समजा आपण 20 किलोमीटरचा गड्डा खोदला व तेवढाच तो लांब रुंदसुद्धा आहे आणि या गड्ड्यात दर 100 वर्षांनी एक मोहरीचा दाणा टाकला. आता तो संपूर्ण गड्डा भरायला किती दीर्घ कालावधी लागेल याची आपण कल्पना करू शकतो. जेवढ्या वर्षे लागतील ते म्हणजे एक कल्प, ते आकड्यात किंवा शब्दात सांगता येणार नाही. आता तुम्ही समजू शकता की एक कल्प म्हणजे किती दीर्घ कालावधी लागतो. आपल्या भगवान गौतम बुद्धाआधी काही कल्पा अगोदर भगवान कश्यप बुद्ध यांच्या काळात ही झालेली घटना आहे. घटनेचा काही भाग आपल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात सुद्धा घडलेला आहे, म्हणून ही कथा आपण आज ऐकणार आहोत. भगवान कश्यप बुद्ध यांच्या काळात एक भिक्षू होते व ते दूर प्रदेशात एका खेड्याजवळ अरण्यात राहत होते. त्या गावातील एक ग्रामवासी होता. त्याच्या मनात भगवान बुद्ध व 3 रत्नांप्रती खूप श्रद्धा होती आणि त्या खेड्यामधील खूप असे ग्रामस्थ पण होते, ते पण खूप श्रद्धावान होते. तेव्हा त्या उपासकांना व ग्रामस्थांना समजते की दूर अरण्यात एक भिक्षू आहेत. ते सर्वजण त्या भिक्षूंना वंदन करण्यासाठी जातात. त्या भिक्षूची भेट घेतल्यानंतर उपासक आणि ते ग्रामस्थ भिक्षूला म्हणतात, हे बनते, आम्ही तुमच्या राहण्यासाठी विहार बांधून देतो व भोजनाची पण व्यवस्था लावतो. त्याप्रमाणे ते उपासक व गावातील श्रद्धावान ग्रामस्थ गावाशेजारी छान भिक्षूसाठी विहार बांधतात व त्या भिक्षूची रोज भोजनाची व्यवस्था करतात. तो भिक्षू तिथेच चारिका मागतो आणि आपलं जीवनयापन करतो. परंतु काही दिवसानंतर त्या गावामध्ये काही अरंत भिक्षू येतात. आता अरंत म्हणजे काय हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. जर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आपण अरंत म्हणजे थोडक्यात समजू की जीवनमुक्त भिक्खू. जेव्हा हे असे अरंत भिक्खू गावात येतात तर सर्व ग्रामस्थ पाहून चकित होतात, कारण त्या नवीन आलेल्या भिक्षूंचे तेज, त्यांची मधुरवाणी, राहणीमान व अतिशय तेजस्वी त्यांची आभा बघून ग्रामस्थ थक्क होऊन जातात. त्यांना हात जोडून वंदन करू लागतात, तर कोणी जमिनीवर पुष्प टाकून त्यांचे स्वागत करू लागते. मग त्या श्रद्धावान उपासक व ग्रामवासी यांनी त्या सर्व भिक्षूंना त्यांनी बांधलेल्या विहारात राहण्याची विनंती केली व घरीसुद्धा भोजनास आमंत्रण दिले, चिवरदान दिले. त्या सर्व अरंत भिक्षूंना त्यांनी खूप छान आदरातिथ्य केले आणि त्या ग्रामस्थांनी त्या अरंत भिक्षूंना हात जोडून विनंती केली की आपली इच्छा असेपर्यंत आपण या विहारात राहा. त्यांची पूर्ण त्या विहारामध्ये झोपण्याची व्यवस्था केली आणि त्यांची इतकी सेवा करून त्या सर्व ग्रामस्थांनी व उपासकांनी खूप मोठं पुण्य कमवलं. नंतर ते सर्व ग्रामस्थ त्यांना वंदन करून आपल्या गावाकडे निघून आले. परंतु त्या विहारामध्ये जे आधीचे भिक्षू होता, त्या भिक्षूच्या मनात असा विचार आला, अरे आधी सर्व लोक माझी वरवर करत होते, सर्व लोक मला मान देत होते, परंतु आता हे नवीन भिक्षू आले, सर्व लोक त्यांची वरवर करतात, त्यांनाच मान देतात, माझी कोणी वरवर करणार नाही. असा द्वेषरहित आणि ईर्ष्यारहित त्यांच्या मनामध्ये विचार येतो आणि ते क्रोधाने लालबुंद होऊन जातात. त्याचा क्रोध इतका अनावर होतो की तो त्याच्या खोलीतून उठून जिथेही अरंत भिक्षूंची खोली असते तिथे जातो आणि क्रोधाने, द्वेषाने, जलन भावनेने ओरडून त्या भिक्षूंना म्हणतो, अरे तुम्ही कसे आहात? त्या उपासकांनी दिलेले अन्न खाता, त्यापेक्षा असं समजा की तुम्ही दगडमाती खाता, घाण खाता आणि तुम्ही त्यांनी दिलेले वस्त्र घेता, त्यापेक्षा नग्न राहा. अशा खूप कटू अपशब्दात, क्रोधपूर्ण वाणीमध्ये तो भिक्षू त्या अरंत भिक्षूंना अपशब्द बोलतो. परंतु ते भिक्षू या भिक्षूच्या बोलण्याचे थोडासुद्धा वाईट न वाटून घेता किंवा त्यांना थोडासुद्धा क्रोध येत नाही, कारण ते अरंत असतात.
त्यांनी सर्व विकारावर विजय मिळवलेला असतो. मग ते सर्व नवीन अरंत भिक्षू विचार करतात की अरे, हा भिक्षू आमच्यामुळे किती कष्टी होत आहे. हा मूर्ख भिक्षू आहे, ह्याला हे पण समजत नाही की याने चित्तामध्ये जो क्रोध द्वेष धारण केला, कितीतरी भयंकर दुःखाला तो प्राप्त होईल. हा बिचारा खूप दुःख भोगेल, याला खूप भयंकर कर्मविपाक भोगावा लागेल. म्हणून बिचाऱ्याला आपण अजून कष्ट देऊ नये, त्याचं पण मंगल हो, कल्याण हो, असा विचार करून सकाळीच सूर्योदय होण्याआधी हे नवीन भिक्षू ते विहार सोडून जातात. काही वेळाने हा भिक्षू उठतो व बघतो, त्यांना वाटते की ते नवीन भिक्षू अजून झोपले आहे. त्यावेळेस असा नियम होता की एकपेक्षा अधिक भिक्षू विहारात जर असतील तर जो भिक्षू आधी उठला त्यांनी बाकीच्या भिक्षू उठण्यासाठी घंटा वाजवावी. परंतु या भिक्षूला वाटले यांना असंच झोपू द्या, पण घंटा तर वाजवावी लागत असते. मग तो असं करतो की घंटा अगदी आरामात नखाने वाजवितो व चिवर प्रदान करून गावाकडे चारिका मागायला निघतो. त्याला माहिती नसते की ते भिक्षू सकाळीच विहार सोडून गेलेत. मग हा भिक्षू गावात गेल्यानंतर गावातील श्रद्धावान उपासकांनी व ग्रामस्थांनी विचारले की ते नवीन आमचे श्रद्धेय भिक्षू कुठे आहे, ते आज का नाही आले. मग हा भिक्षू म्हणतो, अरे ते तर तुमच्याकडून गेले तसे अजूनपर्यंत झोपले आहे, घंटा वाजवली तरी उठले नाही. पण त्या ग्रामस्थ विचार करू लागले की त्यांची तेजस्वी आभा चाल वरून असे वाटत नाही की ते अजून झोपले असतील. त्या ग्रामस्थांना पण समजते की हा भिक्षू नक्कीच ईर्ष्ये भावनेने, क्रोध भावनेने असे बोलत आहे. पण तसा भाव न दाखवता त्या ग्रामस्थांनी त्या भिक्षूला आदराने भोजन दिले व काही भोजन झाडाच्या पानात बांधून त्या नवीन भिक्षूसाठी दिले व हे भोजन त्या नवीन श्रद्धेय भिक्षूंना द्या असे त्या ग्रामस्थांनी या भिक्षूला सांगितले. मग ते भोजन घेऊन हा भिक्षू विहाराच्या दिशेने निघाला व मनाशी विचार करत होता की किती स्वादिष्ट भोजन आहे, हे अन्न ते नवीन भिक्षू खातील, तेथून जाणारच नाही. म्हणून तो भिक्षू विचार करतो की हे अन्न आपण रस्त्यात कुठेतरी टाकून देऊ, आणि ते अन्न तो भिक्षू रस्त्यामध्ये कुठेतरी टाकून देतो व विहारात येऊन नवीन भिक्षूंची खोलीत जाऊन बघतो तर काय, त्या भिक्षूला खोलीमध्ये कोणीच दिसत नाही. तर तो खूप आनंदित होतो आणि असा विचार करतो की बरं झालं गेले, आता सर्व ग्रामस्थ मलाच मान देतील. अशी घटना घडते. बघा, हा भिक्षू चिवरमध्ये आहे तरी अशा महान अरहंत भिक्षूंना अपशब्द बोलून असं कर्म बांधतो की जीवनाच्या शेवट काळात तो भिक्षू अविजी नरकात जातो. आता अविजी नरक काय आहे, नरकाचे किती प्रकार आहे, भगवान बुद्ध यांनी 31 प्रकारचे लोक सांगितले आहेत. मनुष्य कितव्या लोकात आहे, देवलोकांचे किती प्रकार आहे, आपण हे नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू. आता आपण समोर बघू. नंतर तो भिक्षू कित्येक कल्प नरकातच राहतो, दुःख आणि दुःख भोगत. मग हा भिक्षू भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात एका धनी कुटुंबात जन्म घेतो. पण तो लहान असतानाच लहानपणापासूनच घाणीत राहतो, घाणीतच खेळतो आणि घाणच खातो व अंगावर कपडेसुद्धा घालत नाही, नग्न राहतो. त्या मुलाच्या आईवडिलांना वाटते की अजून लहान आहे म्हणून तो तसा वागत असेल. परंतु अजून काही वर्षांनी सुद्धा तो मुलगा घाणीतच राहतो, नग्न राहतो आणि गारा, चिखल, मातीच खातो. त्याच्या आईवडिलांनी कंटाळून गेले की आपल्याला लोक काय म्हणतील, हा मुलगा असा का वागतो. ह्या विचाराने त्या मुलाला त्याचे आईवडील नग्न संन्यासींच्या हवाली करून देतात. ते नग्न संन्यासी त्या मुलाला घेऊन जंगलात जातात. त्यांच्या आश्रमात गेल्यावर त्या मुलाला आपल्या ग्रुपमध्ये सामील करतात व जेव्हा ते सकाळी भिक्षा मागायला निघतात तेव्हा हा छोटा मुलगा त्यांना म्हणतो, मला भूक नाही, मी आज भिक्षा मागायला येणार नाही, तुम्ही जा. व तो मुलगा आश्रमातच थांबतो व ते सर्व संन्यासी गेल्यावर तो चिखल, माती आणि घाण खातो. कारण त्याने मागच्या जन्मी त्या ज्ञानी भिक्षूंना, अरहंत भिक्षूंना तसे शब्दाने हिनवले होते, अपशब्द बोलला होता. म्हणून या मुलावर या जन्मी कर्माची विपाक होऊन ही वेळ आली. कर्म कुणालाही माफ करत नाही. जोपर्यंत त्याचे फळ देऊन शांत होत नाही तोपर्यंत ते पिच्छा पुरवतेच. मग काही दिवसानंतर त्या संन्याशांच्या मनात विचार येतो, अरे आपण भिक्षा मागायला जातो आणि हा मुलगा इथेच थांबतो, मग हा खातो तरी काय, काय करत असेल इथे. मग काही संन्यासी तिथेच लपून बसतात आणि काही संन्यासी भिक्षाटनासाठी जातात. ते लपून यासाठी बसतात की हा मुलगा इथे काय करत असेल. मग ते पाहतात की अरे हा मुलगा तर दगड, माती, चिखल खातो, घाण खातोय, ह्याला जर आपल्या संघामध्ये ठेवलं तर लोक आपल्यालाही नाव ठेवतील
आपल्यालाही बदनाम करतील, म्हणून हा आपल्या संघामध्ये राहता कामा नये. आणि बाकीचे संन्यासी भिक्षा मागून आल्यानंतर त्यांनाही संन्यासी सांगतात. मग सर्व ते नग्न संन्यासी ह्या मुलाला आपल्या ग्रुपमधून काढून टाकतात आणि त्याला एकटं सोडून तिथून निघून जातात. मग तो मुलगा काही वर्ष असं जंगलात फिरतो. मग काही वर्ष तो जंगलातच राहतो. नंतर जवळच एक गाव असते आणि गावाच्या वरती एक खूप मोठी टेकडी असते. नमो बुद्धाय. सर्व श्रद्धावन उपासक उपासिका आणि आदरणीय श्रोतागण, ही कथा पुढील भागामध्ये आणखी विस्ताराने या चॅनलवर उपलब्ध आहे. पुढील भागाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद आणि आपली सतत संगती अशीच राहू द्या. नमो बुद्धाय.